हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काही येत नव्हते. तर माझं म्हणजे थोडंसं दुखत होतं बरं का. खूप जास्त शरीरातली उष्णता वाढली होती. त्याच्यामुळे इथं डोळ्याला माझ्या रांजणवाडी झाली होती बरं का. चेहऱ्यावर पण असे मोठमोठे पिंपल्स आले होते माझ्या. आणि ती रांजणवाडी इतकी मोठी झाली होती ना, आपलं बोर असतं ना, त्याच्या च्या आकाराची ती झाली होती. आणि इतकं जास्त प्रमाणात ठणकत होतं ते. कधी लहानपणी आली असेल, त्यानंतर आत्ता आली मोठं झाल्यावर. मला आठवतही नाही ती कधी आली होती. तर खूप खूप जास्त प्रमाणात ती दुखत होती बरं का. मला अजिबात बरं वाटत नव्हतं. अजूनही ह्या आवाजवरून तुम्हाला कळू शकतं, पण आत्ता थोडंसं बरं आहे. तर बघू शकता. आणि व्हिडिओ बनवूशी पण वाटत नव्हते बरं का. चेहरा वगैरे एकदम विचित्र दिसत होता माझा. आणि म्हणजे खूप जास्त मूड चिडचिड होत होती माझी. आणि मूड पण एवढा व्यवस्थित नव्हता. आणखी म्हणजे घरातले कामं वगैरे. आणि त्यानंतर म्हटलं जाऊ दे, पटपट आवरून घेत जाऊ आपण, व्हिडिओला थोडासा स्टॉप देऊया. कारण आपली तब्येत बरी तर आपण सगळं काम आनंदाने करू शकतो. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही. तर अजूनही थोडंसं दुखते. कोणाला रांजणवाडीवरचा उपाय माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मी मेडिकलमधून गोळ्या वगैरे भरपूर घेतल्या, पण ते म्हणे नाही, गोळ्याने नाही, ते म्हणजे घरगुती उपायानेच जाईल. तर मी माठाचा काठ वगैरे लावला होता आणि लसूण लावला. अरे बापरे, इतकी जास्त आग झाली माझी. तर साधा सोपा आणि छान उपाय कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आज आपण पावसाळ्याच्या अगोदर सगळ्या झाडांची छानपैकी साफसफाई करणार आहे. कारण घरातलं वगैरे मी आल्यावर आवरलं होतं. तर माझे झाडं तसेच राहिले होते. ग्रीन मॅट वगैरे लावलं होतं, हवेने ते सगळं पडले, सगळा कचरा वगैरे झाला आहे. तर आज आपण ते क्लीन करणार आहे. तर चला, करते मी झाडांची क्लिनिंग. तर हवेमुळे सगळं ते ग्रीन मॅट वगैरे पडलं होतं आणि खूप जास्त पानं वगैरे उडून आले होते, कचरा उडून आला होता. आणि सोनचाफा तर पूर्ण वाकूनच गेला होता. मला वाटलं मोडला की काय तो आता. त्याला बघून खूप मला हे झालं बरं का, पण नव्हता मोडलेला, तो फक्त वाकलेला होता खाली. मुळं वगैरे तसेच होती त्याला खाली. तर आमच्या इकडे त्या दिवशी खूप जास्त वारं वादळ झालं आणि खूप जास्त जोरात पाऊस झाला. त्याच्यामुळे सगळ्या झाडांची हालत खूप खराब झाली. ग्रीन मॅट त्याच्यामध्ये गुंतली. सगळ्या झाडांचे म्हणजे एकदम विचित्र हाल झाले. तर मला पाहत नव्हतं बरं का. त्यांच्याकडे असं वाटलं होतं कधी आवरल मी. तर जेट प्लॅन्टची सुद्धा मी कटिंग केली होती. तर ते खूप छान बहरले बरं का. कारण एकसुद्धा झाड जळून नाही दिलं मी पावसाळ्यामध्ये, सॉरी, उन्हाळ्यामध्ये. खूप जास्त काळजी घेतली बरं का मी. त्यांची वेळच्या वेळेला पाणी वगैरे दिलं त्यांना. त्याच्यामुळे ते झाडं सगळे सेफ राहिले. फक्त आपलं गलांड्याचं झाड खूप जास्त एजेड झालं होतं ना, तर ते जळून गेलं बरं का. त्याचे एक रोप तयार झाले. मी भरपूर टाकले होते त्याचे वाळलेले फुलं, तरीसुद्धा एकच रोप तयार झाले. कमळ तर खूप जास्त मोठं झालं होतं. कुठे पण म्हणजे ते ग्रीन मॅटमुळे काही दिसत नव्हतं ना, कुठे पण अडकलं होतं ते, कुठे पण मोठं झालं होतं. परत कृष्ण फळाचं पण खूप मोठं झालं होतं बरं का. मी आता त्याला आहे ना टेरेसवरून दोरी सोडून ते व्यवस्थित वरती जाऊन बांधावं लागेल मला. आणि त्यानंतर कुंदासुद्धा खूप जास्त मोठा झाला होता बरं का. म्हणजे त्याच्या फांद्या डायरेक्ट त्या पत्र्याच्या बाहेर गेला होता. बघू शकता तुम्ही किती मोठा झाला होता. आणि मुलांच्या खेळण्या वगैरे सगळ्या जास्त आल्या होत्या. आणि आवळ्याचे पानं उडून आले होते. खूप खूप राडा झाला होता बरं का तिथे. कसं आपल्याला कसं असं फ्रेश असल्यावर घर तर छान वाटतं, तसंच त्या झाडांचं सुद्धा आहे बरं का. जेवढी आपण त्यांची काळजी घेऊ तेवढंच त्यांना खूप छान वाटतं. आणि हे सगळं आवरल्यानंतर तर एवढे छान वाटत होते ते. असे डोलत होते मस्तपैकी हवा आल्यावर. असं वाटत होतं जसं काही त्यांना आवरलं आहे त्याचा आनंदच होतो आहे बरं का. तर त्यांच्याकडे बघून खूप छान वाटत होतं. इतका कचरा झाला होता जास्त प्रमाणात. मग तो सगळा स्वच्छ वगैरे केला. तर बघू शकता तुम्ही झाडांची हालत थोडीशी खराब झाली आहे बरं का, गुलाबाचे फक्त उन्हामुळे. तर कृष्णकमळाची काही काही फांद्या वाळून गेल्या होत्या, त्याची पण कटिंग करून घेतली. आणि कुंदाचा पण थोडासा शेंडा कट केला. म्हटलं त्याचं बूड जास्त जाड होईल, कारण का बूड एकदम छोटंसं राहिलं होतं त्याचं, एकदम पातळ होतं आणि तो खूप वरती वरती वाढत चालला होता. म्हटलं थोडीशी कटिंग केली ना, मग पावसाळ्यामध्ये खूप छान फुटेल. गुलाबाची पण कटिंग करणार आहे, पण काही गुलाबांना कळ्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे कटिंग नाही करणार मी. ते एकदा येऊन गेले ना कळ्या, मग मी त्याची छानपैकी कटिंग करणार आहे. कॉईन प्लांट वगैरे पण सगळे गेलेत बरं का. म्हणजे पूर्ण नाही गेले, ते फुटले छोटे छोटे. पण एक दिवस जरी त्यांना पाणी घालायला उशीर झाला ना, ते लगेच कोमेजून जातात. तर खालचे झाडं वगैरे लावून घेतले. आणि त्यानंतर वरती जसे होते ना आपले पहिले, तसे सेटअप केले. कारण तो कोपरा एकदम झाडांमुळे खूप छान वाटतो. आणि ते झाडं नव्हते तर खूप सुनं सुनं वाटत होतं बरं का तिथे. तर तिथे पण सगळे सेटअप करून घेतलं झाडांचं. तर तिथं कुंड्या वगैरे ठेवलं ना, एक वेगळंच लुक आलं होतं त्या जागेला.
आणि मोगऱ्याला बघू शकता तुम्ही खूप छान फुलं येतात. आणि मोठ्या मोगऱ्याला तर गच्च भरून जातो बरं का, खूप खूप. आणि संध्याकाळी त्याला फुलं येतात ना, तर खूप छान संध्याकाळी बाहेर आलो आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो. तर छानपैकी सगळ्यांना पाणी वगैरे घालून घेतलं. पाणी घातलं आणि दुसऱ्या दिवशी खूप छान टवटवीत होतात झाडं संध्याकाळी पाणी घातलं ना. कारण काय होतं, उन्हाचं पाणी घातलं का त्या झाडांना त्याच मातीची वाफ लागते. तर संध्याकाळी घातल्यावर खूप छान वाटतं. तर बघू शकता सगळं संपूर्ण एरिया आवरून झाला माझा. कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.